नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण श्रावण स्पेशलच बघतोय, तो म्हणजे नागपंचमीला बनवला जाणारा ज्वारीच्या लाह्या। खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे खूप सोपे आहे बनवायला। चला तर मग सुरुवात करू। हे बघा, इथे पाणी छान असं गरम झालेलं आहे। आता आपलं इथे मी 1 कप किंवा 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। ही आपली नॉर्मल ज्वारी आहे, जे आपण भाकरीला वापरतो ना, ती ज्वारी आहे। आता ही आहे ना, आपल्याला छान अशी 1-5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची, म्हणजे अशी उकळू द्यायची चांगली। बघा कसे मस्त वरती येतात ते। जास्त पण नाही करायचे आपल्याला, फक्त 5 मिनिटासाठी करून घ्यायचं आहे। हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे। 1-5 मिनिटच मी फक्त इथे उकळून घेतलेलं आहे, जास्त नाही आपल्याला शिजवायचं आहे ते। हे बघा, आता हे जे आहे ना, दाणा घ्यायचा आणि असा नखाने तुटला पाहिजे। हे बघा, असा तुटला पाहिजे, जास्त पण नाही ओव्हर करायचं। आता हे आपण बंद करायचा आहे गॅस। आणि इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। बघा, सगळं पाणी ना निथळू द्यायचं याच्यातलं आपल्याला। हे बघा, याच्यातलं आहे ना, आता सगळं पाणी नाही बघा, असं मस्त निथळलंय। तर हे ना आपल्याला रात्रभर असंच ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही जर सकाळी करणार असाल तर सकाळी कमीत कमी 8 ते 9 तास पहिले याला सुकवू द्यायचं, चांगलं फॅन खाली सुकवायचं आपल्याला, छान मग सुकल्या जातं। आता इथे मी कपडा आथरलेला आहे, त्याच्यावर हे टाकून घ्यायचं आहे, छान असं कोरडं करून घ्यायचं आहे। हे बघा, असं मस्त कोरडं करून घ्यायचं। आता हे आपल्याला रात्रभर असं फॅन खाली सुकवून घ्यायचंय। हे बघा, इथे छान असे वाळलेत आपले ज्वारी, बघू शकतात। मस्त अशी थोडीशी फुलते पण बर का। हे बघा, आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे। हे बघा, छान तापू द्यायची ती। छान तापली आहे। हे बघा, आता इथे मी ना मूठभर लाह्या घेतलेल्या। आता काय करायचं, असा एक कपडा घ्यायचा, त्याच्याने ना असं करत चालायचं। 1-2 मिनिटासाठी करायचं। आता याच्यावर आपण झाकण ठेवू। हे बघा, कसे मस्त फुलू राहिलेत बघा, आहे ना, छान असे मस्त फुलतात हे बघा। हे बघा, आता झाकण काढतोय आपण, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, छान मस्त झाले आहेत ना लाह्या, बघा जवळून दाखवते बघा, किती मस्त झालेलं आहे। ते आहेत ना, काढून घेऊ आपण। बघा, आता मी ना या सगळ्या काढून घेते। हे बघा, अशा हे जे खालचे काही राहतील ना, तर ते आहेत ना, तुम्ही आपण भाजणीचे हे करून आणतो ना, दळून आणतो ना, थालीपीठची भाजणी, त्यामध्ये टाकू शकतात। किंवा तुम्ही आपलं बाजरीचं ज्वारीचं पीठ दळून आणतात ना, ज्वारी, त्याच्यामध्ये टाकलं तरी चालतं, वाया नाही जात ते।
या नाही तर असंच मीठ मिरची लावून पण खाल्लं तरी चालतं ते, कारण ते भाजलेलंच असतं ना, त्याच्यामुळं वाया नाही जात ते. हे बघा किती छान मस्त झाले आहेत बघा आपल्या लाया. आणि खरं तर आहे ना, ह्या लाया आहेत ना विकत भेटत नाही बरं का. हे बघा खूप छान झालं. आता मी सगळे अशाच करून घेते. बघा किती मस्त एक एक दाणा फुटू राहिला, बघू शकता तुम्ही. बघा किती छान मस्त एक एक दाणा फुटू राहिला. खूप छान टेस्टी पण लागतात बस काही खायला. नागपंचमीला आहे ना, आमच्याकडे गावाला आहे ना, लाह्या आणि दूध हे वारुळाला नेतात. कारण सवासनी ज्या नवीन मुली असतात ना, त्या पण येतात माहेरपणाला, त्या पण अशा घेऊन जातात. आणि ज्या असतात सवासनी त्या पण आणि कुमारिका पण, अशा सगळ्या मिळून वारुळाला दूध आणि लाह्या घेऊन जातात. तुमच्याकडे काय काय नेतात ते मला सांगा बरं का. हे बघा पुन्हा आपलं मस्त एक एक दाणा फुटू राहिला, छान झालेलं आहे. बघा इथे आपले पॉपकॉर्न बनवून तयार आहेत, बघू शकता. आणि याच्या जे खालचं असतं ना ते बघा, काही काही फुटले पण थोडे, हे बघा असे फुटलेले ते बघते, एवढे खालचे राहिलेले ते. नाही तर बाकी सगळे आपले व्यवस्थित असे लाया बनलेले आहेत. कारण हे आपण आहे ना जे ज्वारी भाकरी करतो ना, ती ज्वारी घेतलेली आहे. याची ज्वारी ना वेगळी असते, तर ती शक्यतो सगळ्यांकडे भेटत नाही, म्हणून मग आपण ही ज्वारी वापरलेली. बघू शकता मस्त छान लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत. हे बघा किती छान दिसत आहे. बघा इथे आपल्या लाह्या मस्त बनवून तयार झालेल्या आहेत, बघू शकता. खूप छान एक एक दाणा एक बघा, तुम्हाला जवळून दाखवते. एक एक दाणा आहे ना खूप मस्त असा फुटला आहे. खूप छान टेस्टी पण लागतात. आणि ह्या आहेत ना आमच्याकडे ना नागपंचमीला घेऊन जातात, वारुळाला दूध आणि लाह्या घेऊन जातात. खूप छान टेस्टी लागतात. आणि मेन म्हणजे ह्या आहेत ना बनवायला खूप सोप्या आहेत, काहीच लागत नाही याला, फक्त लाह्या लागतात, बाकी काहीच लागत नाही. खूप छान लागतात. आणि मेन म्हणजे ना मुलं पॉपकॉर्न सारखं खातात पण या लाह्या. आणि आपल्याला या शरीराला पण खूप चांगल्या आहेत, पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही ह्या नक्की बनवा आणि मुलांनाही द्या, त्यांनाही आवडतील. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.